पुढच्या 2 मॅचसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोन वरती उत्कर्षजी पाटील यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ऑडिओ सर, थँक्यू सो मच. सुरुवात करायची आहे. आपण मॅचला सुरुवात करतोय. हार्दिक किणी यांचा आवाज आपण ऐकला तर अतिशय सुंदर समालोचन आपण पाहतोय आणि सामन्याला इथून सुरुवात होईल. अगदी वेळेचा विचार केला तर आता अगदी मध्यरात्रीचा खेळ आपण पाहतोय. पंच मैदानाच्या आतमध्ये यायचं. अंपायर्स पंच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं प्लीज. अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा. केदार चला लवकर, वेळ घालवू नका. उद्या आम्हाला दोघांना देखील कामाला जायचं सकाळी 7 वाजता. त्या अनुषंगाने आता वेळ महत्वाची भूमिका आहे. आता बस, आता जाणू नको, आता काय नको, आता घरी जायचं लवकर. जाऊया मॅचकडे. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज अक्षय, जयेश आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे आशुतोष. आणि यावेळेस पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. जयेश बॅक टू दी डगआउट, गॉन. नवीन फलंदाज केदारला आपण पाहतोय. अगदी विराट कोहलीला लाजवेल अशी मात्र ज्याची
शरीर राखणी अगदी आपण पाहतोय डॅशिंग अँड डायनामिक केदार पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचं होतं केदारला, परंतु चेंडू फळीचा संपर्क इथे मात्र होत नाहीयेत. अगदी आपण पाहू शकाल बँकेमध्ये कार्यरत असतात केदार. लोन अँड फायनान्स आपल्याला पाहायला मिळतात सध्या क्रिकेटच्या मैदानात. यावेळेस आपण पाहू शकाल ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न, इथून देखील चेंडू डॉट आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो देखील कोण असेल आपण बघणार आहोत. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं करण मॅन ऑफ द मॅच, करण या मॅन ऑफ द मॅच साठी करण यांना आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, ज्यांनी 4 धावा डिफेंड केल्या. फलकावरती जर आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 1 धाव आतापर्यंत लागली जाते. चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली इज गॉन, विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू दी डगआउट गॉन. इथे मात्र पहिल्या षटकात मात्र 2 विकेट मिळाले. आता नवीन फलंदाज हर्ष आऊया या नावाने ज्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्याच बॉलवरती हर्ष आपल्याला पाहायला मिळेल, विकेट मिळेल का? अगदी किपिंग एंडला जर थ्रो केला असता तर मात्र विकेटची शक्यता दाट होती. क्षेत्ररक्षण चांगलं जायलं आणि षटकाची मात्र इथे खेळ पूर्ण होतोय. पहिल्या षटकात 1 गडी बाद आणि 2 गडी बाद आणि 1 धाव अशी स्थिती पाहायला मिळत आहे. अगदी डगमगत्या स्थितीमध्ये संघाला मात्र इथे ज्यांनी ढकललं, कारण पहिलं षटक अक्षय, आता पुन्हा एकदा अक्षय आणि पुन्हा तिसरं षटक देखील अक्षय, असे 3 अक्षय या एका संघामध्ये बघायला मिळतात. केदार पाटील डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, विराट कोहलीला लाजवेल असं मी म्हटलं, अगदी तोच केदार पाहायला मिळतोय. दांडेकर कॉलेजचा चॉकलेट बॉय, लाखो मुलींचा राहिलेला वॉलपेपर, अर्थात केदार आपल्याला पाहायला मिळतात. हा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी मात्र चांगलं 4 धावा डिफेंड केल्या. मी विनंती करतोय उदयजी राऊत यांना की तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच, ज्या 4 धावा अत्यंत महत्वाच्या. चला एक फोटो घ्या, कारण आठवणीत राहणारे क्षण असतात. पुन्हा एकदा मात्र केदारचा फटका इंटू द कॅप मध्ये, चेंडू चाललाय सीमा पलीकडे. चौकार आलाय, पुन्हा एकदा केदार आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु इथून मात्र डॉट चेंडूची इथे सांगता होत आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर स्थिर आहे 5 वरती. पुढचा बॉल हा देखील मात्र सॉफ्ट हँडने मात्र खेळून काढलाय. इथे सिंगल मिळेल. हर्ष आऊ हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कमी वयात सर्व क्षेत्रात तो सध्या पुढे असं म्हणायला हरकत नाही. हे बरोबर आहे, सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे की यस, अगदी कमी वयात तो सगळ्या क्षेत्रात आता पुढे असं म्हटलं तरी हरकत नाही, वावगं ठरणार नाही. अर्थात हर्षला आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन तयार, गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. अक्षय यावेळी स्टॅप केलाय बॉलला आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा स्ट्रोक खेळला. सर 3 चेंडू आणि 3 चौकार हर्ष यांनी ठोकले, तर 100 रुपयाचा कॅश प्राइज हर्षल पाटील साईशा कायटर्स यांच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय
करतायत की PL चा थरार कार्यक्रम प्रीमियर लीगच्या काय मॅचेस रंगल्या जातात. एकही सामना तुम्हाला एका हाती झुकलेला बघायला मिळत नाही. इथे देखील केदारचा क्वा ड्राईव्ह बघायला मिळाला आणि केदारच्या बॅटमधून आलेला चौकार, या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 18. रन मशीन विराट कोहली कालच्या दिवसात 17 वर्ष मात्र ज्यांना आता वेटिंग करावी लागले. पुढचं येणारं 18वं वर्ष असेल आणि त्यात देखील RCB पुढे जाईल का 18. आणि पाहूया ते क्रिकेटला जर आणि तर खऱ्या अर्थाने इंस्टाग्राम सध्या जाम आहे, भरपूर जाम आहे. RCB आणि RCB हे सध्या जास्तीत जास्त चर्चेचा विषय बनलाय. दिनेश कार्तिक यांचा मात्र खेळाला पूर्णविराम पुढच्या वर्षी ॲज अन एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून बघायला मिळतील. पाडल स्वीप करायचा होता. पाडल स्वीप करण्याच्या प्रयत्नात इथे मात्र आपण पाहतोय चेंडू आलाय डॉट. सुहास धावसंख्या 18 फलकावरती. यावेळेस हा देखील फटका चांगला खेळला. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. इथे देखील चांगली बॅटिंग स्ट्रोक आलेत केदारच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 22. 3 चेंडू आणि 22 धावा. पुढील मॅच आपल्याला बघायला आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पुढचा मॅच अत्यंत महत्वाचा. त्या मॅचला देखील आपण इथून पुकार करणार आहोत. चला, वैष्णवी रायडर्स आणि साई आराधना पुढच्या मॅचच्या टॉस साठी रेडी राहायचं आहे. वैष्णवी आणि साई आराधना पुढच्या मॅचच्या टॉस साठी रेडी राहा. आपण वेळेचं बंधन पाहिलं तर आता 2:30 वाजलेले आहेत मित्रांनो. सकाळी 6 पर्यंत फायनल उरकली पाहिजे, कारण उद्याचा दिवस प्रत्येक जण फ्री नाही. प्रत्येकाला काम आणि धंदे या सगळ्या गोष्टी बघून क्रिकेटकडे यावं लागतं. जाऊया मॅचकडे. धावसंख्या 23. अगदी या षटकातला शेवटचा बॉल. इथे मात्र हर्ष, सगळ्या क्षेत्रात कमी वयात पुढे असणारा खेळाडू, अर्थात हर्षला आपण पाहू शकाल. अगदी हे वाक्य म्हटलं की प्रत्येक खेळाडू आपसुकतेने आमच्याकडे पाहतोय, कारण हर्षने ते कमावलेलं आहे. खऱ्या अर्थात आपण पाहू शकाल तोच हर्ष मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल टॅप केलाय बॉलला. चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे. अगदी त्याच्या यष्टीकडे जाऊ नका. मी म्हटल्याप्रमाणे छोटा पाक बडा धमाका. कमी वयात भरपूर जास्त चर्चा ज्या नावाची राहिली, अर्थात हर्ष. धावसंख्या 27. 27. घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजेला. येस डीजे. ते मात्र जर आपण पाहिलं, चेंडू मात्र पायावरती आदळलाय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथून सिंगल मिळतोय. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 29. आणखीन 2 बॉलचा खेळ बाकी पुढच्या मॅचच्या टॉससाठी. यावेळेस काय चेंडू टाकलाय. वैष्णवी रायडर्स आणि साई आराधना 2 कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण टॉससाठी रेडी राहायचं. केदार पाटील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस दांडी 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 गुलकॉम.
वैष्णवी रायडर्स आणि एका बाजूला साई आराधना. अत्यंत महत्वाचा मॅच या टॉस साठी. चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे. मॅनेजमेंट अँड कमिटी बॉल आतमध्ये पुरवा. चला प्लीज सामन्याला सुरुवात होईल. टार्गेटचा जर आपण विचार केला तर या मॅचला जिंकण्याकरिता अवघ्या 30 धावांचा, अवघ्या म्हणून चालत नाही. क्रिकेटमध्ये जर आणि तर नाही. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नियम नाही सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. चला फील्ड अरेंज करून घ्या. जास्त वेळ न घेता फील्ड अरेंज करूया. साई आराधना आणि एका बाजूला वैष्णवी रायडर्स. दोन कर्णधारांना विनंती करतोय, पुन्हा विनंती करतोय की आपण टॉस साठी रेडी राहायचं. टॉस झालाय. ओके, ऑल राईट. टॉस वैष्णवी रायडर्सने टॉस जिंकलाय. आता मात्र हर्ष 30 टार्गेट 30. हर्ष यस, चांगलं काम तुम्ही करताय सध्या क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा आणि क्षेत्रात म्हणा. हर्षला आपण पाहतोय. गोलंदाजी डाव्या हातानं, फलंदाजी उजव्या हातानं. आगळा वेगळा असा मात्र हा खेळाडू अर्थात हर्ष. सामन्याला होईल सुरुवात. 24 बॉल आणि 30 ची गरज. हर्षला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल टॅप केलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळेल. एक वेगळा अग्रेसिव्हपणा या खेळाडूकडे आहे. एक स्टाईलिश खेळाडू म्हणून आहे हर्ष. अगदी वय वर्ष जर आपण पाहिलं तर 16-17 वर्षाचा असेल, परंतु काय क्रिकेटचं टॅलेंट आहे त्याच्याकडे. एक चेंडून एक धाव केदार पाटील. चार्मिंग येस, ऑलराऊंडर. जसं आम्ही म्हटलं क्रिकेटचं टॅलेंट, तसं मात्र लगेच प्रेक्षक सांगतात की फक्त क्रिकेट सोडून तुम्ही त्याला विचारा की याला काय काय येते. क्रिकेटमध्ये देखील आणि क्रिकेट बाहेर देखील. थोडंसं इथून स्तुती झाली आणि चेंडूला मात्र वाईट फेकला. येस, ऑल राईट. पण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत. अर्थात 3 क्रिकेटच्या माध्यमातून गावची स्पर्धा हे गावापुरता ठेवा, परंतु स्पर्धा लाईव्ह आहे याचं देखील भान आम्हाला आहे. जाऊया मॅचकडे. आमचे डीजे ऑपरेटर अतिशय सुंदर. यावेळेस नो बॉल. चेंडू जाईल सरळ. हर्षकडे धावा कमी आहेत आणि हर्ष खर्च करतोय लाखाचा. नाही चालणार. बँकेमध्ये बॅलन्स 10 रुपये आणि खायचंय चिकन. यस, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमा पलीकडे जाईल का? चौकार. ऑल राईट. आणि धावसंख्या 13. केदार सांगतोय की चेंडू अडवायचा आहे, परंतु इथून काहीतरी बोला. मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. क्षणार्धात निर्णय बदलावे लागतात. क्षणार्धात खेळ बदलला जातो, परंतु या मॅच मध्ये सध्या कुणाल इथे देखील आपण पाहतोय समोरच्या दिशेने. हर्षनं मात्र फील्ड केलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 13 धावा या धावफलकावर. पुन्हा एकदा चेंडू क्रमांक सॉफ्ट हँडनं मात्र खेळलाय. जिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या आपल्याला ती म्हणजेच 1 न भर 14 चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत. यस, धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं वाईट +1. पहिला बॉल 1, दुसरा वाईडला वाईट +1, 1/2, 9 ला चौका, 8 परत 1 चौका, 12 आणि 1 डॉट आणि 1 सिंगल, 13. हा तो चौका ना, चौका बरोबर ना. 8 आणि 4 12 आणि 1 सिंगल, 13 आणि 1 डॉट, 4 बॉल.
मोहित मागच्या मॅच मध्ये निश्चित स्वरूपात नाराज झालेले आहेत. अगदी त्यांनी डोक्यावरून थंड पाणी टाकलं कारण भरपूर तापले होते. करणार काय, 4 चेंडू आणि आपण पाहतो 3ची गरज होती. 1 बॉल 1 वरती देखील सामना आला. ते बाद झाल्यानंतर मात्र संघ अगदी कोळमडला. इथून सिंगल मिळेल. आता 5 बॉल झाले. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 वरती. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. हर्ष फलंदाजी त्याने देखील स्वतः चांगली केली परंतु गोलंदाजी चांगली करता आली नाही. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. वैष्णवी रायडर्स, तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वैष्णवी रायडर्स संघ चेंडू पुरवायचा आतमध्ये. हा वाजवायला संधी मिळेल, तुम्हाला संधी मिळणार आहे. आता एका बॉल नंतर तुमच्याचकडे असणार आहेत. यावेळी सॉफ्ट हँड मात्र आपण पाहतोय सिंगल मिळेल. आता 15 धावा धावफलकावरती आता गरज. 18 बॉल 15. घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजेला. चेतन यावेळेस चेतनला मात्र इथे मात्र आपण पाहू शकाल अगदी डोक्यावरती हात जातात, कमरेवरती हात येत आहेत कारण बॅट पॅच चालू आहे. काय करायचं तर करायचं काय. नशिबात देखील इथे साथ देत नाही, खेळाडू तर देतच नाही परंतु चौकार देखील मिळाला. ज्यांच्याकडून अपेक्षा नाही त्यांच्याकडून मात्र असं क्षेत्ररक्षण टॅप केल्या बॉलला चेंडू इथे देखील आपण पाहतोय. चांगलं फील्ड अजितेशनच्या माध्यमातून. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11ची गरज. चेंडू आहेत ते म्हणजेच तुमच्याकडे. अर्थात जर आपण तपासून पाहिले तर 16 चेंडू 11ची गरज. कुणालला आपण पाहतोय. वाईट पंच दर्शवतात धवल माची. या सेटचं वाईट बॉल म्हणजेच धावसंख्या 20. आता 16 बॉल 10ची गरज या षटकामध्ये. धवल मेहेरला आपण पाहतोय. सॉफ्ट हँडने मात्र खेळला. इथून सिंगल मिळेल. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय मॅच संपली जाईल का. चेतन यांनी मात्र थ्रो केला होता. सिंगल मिळेल. आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय. इथे देखील आपण पाहतोय सिंगल डबलचा खेळ स्वीकारत असताना अगदी सेन्सिबल क्रिकेट. गोलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं बॅकफुटला ढकललंय कारण पहिले षटक 15 धाव्यांचं. दुसऱ्या षटकात देखील खराब क्षेत्ररक्षण आणि त्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर आता धावांचा जो मात्र वेग होता तो मात्र निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण मात्र चांगला झाला परंतु फेकी इधर से फेक उधर से फेक लगोरीचा खेळ बघायला मिळाला. आणि केदार चेन्नूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल. चेतन यांचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय मंकड विकेटसाठी मात्र ट्राय केलेली आहे. पाहूया आता काय होईल आणि काय बिघडेल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 संपल्या आणि 2 षटकांच्या खेळाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत अर्थात 24. आता 12 बॉल आणि 6ची गरज. 12 चेंडू आणि 6ची गरज. गोलंदाजी मार्क. हॅलो 12 चेंडू आणि 6ची गरज. सन्नीला आपण पाहतोय. आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन अगदी क्लोज. चांगला चेंडू. सनी यांचा मात्र चेंडू चांगला होता. आता 11 बॉल आणि 5ची गरज. फील्ड रिस्ट्रिक्शन जर पुढे असेल तर मात्र फलंदाज अक्षय हा मात्र मोठा फटका स्वीकारेल का हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे. कार्यकुरण प्रीमियर लीग KPL चा थरार. चला वेळ जास्त जातोय अक्षय, वेळ जास्त जातोय. प्रत्येक बॉलमध्ये मात्र टीम मिटिंग्स नको कारण यानंतर देखील महत्वाचे मॅचेस खेळवायचे आहेत. आणखी सामने खेळवत असताना आपल्याला अंतिम सामन्याकडे देखील पोहोचायचे. त्या अनुषंगाने वेळेचा विचार करत आपल्याला मात्र ही स्पर्धा संपवायची आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. 11 चेंडू आणि 5ची गरज. हा चेंडू 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावसंख्या 5ची गरज. अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं एक आगळं वेगळं क्षेत्ररक्षण फील्ड रिस्ट्रिक्शन बघायला मिळतं. चेतनला मात्र ठेवलंय डीप एक्स्ट्रा कव्हरला.
यावेळेस आपण पाहू शकाल टॅप केलाय आणि चेंडू मात्र इथून निघून जाईल सीमा पलीकडे. आता फक्त एका धावेची गरज. चला पुढच्या मॅच साठी रेडी राहायचं आहे. एका बाजूला वैष्णवी रायडर्स आणि साई आराधना. इथे सिंगल मिळतोय आणि संघाचं मात्र अभिनंदन. बिनबाद नाबाद आणि जिंदाबाद अशी जोडी आपल्याला बघायला मिळाली. चला साई आराधना आणि बाजूला आपण पाहतोय वैष्णवी रायडर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅटिंग येस बॅटिंग ऑल राईट येस डीजे. फलंदाज पाठवायचे. फिल्डिंग करणारे संघाचे खेळाडू कुठे असतील त्यांनी प्लीज या. साई आराधना फलंदाज पाठवायच्या मैदानाच्या आतमध्ये. आणि वैष्णवी रायडर्स तुम्हाला विनंती करतोय की आपले फील्ड सेटअप करून घ्या. चला प्लीज. गोलंदाजी मार्कवरती रोशन जगदाळे आणि एका बाजूला धवल मेहेर, एका बाजूला आपण पाहतोय किरण. हे मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होत आहे.
जाऊया मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती मात्र आपण पाहतोय कवर राईवचा स्ट्रोक सिंगल मिळाला आणि या सिंगलनं मात्र आपण पाहतोय संघाचं खातं इथून मात्र सुरुवात होते. 4 षटकांचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. किरणला आपण पाहतोय यावेळेस हा देखील चेंडू चांगला, फटका देखील चांगला, परंतु या फटक्यामध्ये एवढं वजन नव्हतं की जिथे चौकार शोधता येईल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस हा फटका अलॉंग दी कार्पेट खेळला जिथे मिसफिल्ड बघायला मिळाली आणि चौकार देखील पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकार सोडल्यानंतर देखील स्मिथ असं त्यांच्या चेहऱ्यावरती आहे, नो प्रॉब्लेम, बडे आराम से. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इंटू द गॅप. अगदी तंत्रशुद्ध फटक्यांची निवड किरणच्या बॅटमधून. धावसंख्या 4 चेंडू आणि 9 धावा. पुढचा बॉल सिंगल मात्र पूर्ण होते. 5 चेंडू आणि 10 धावा. किरण टायमिंग वरती जास्तीत जास्त प्रिपरेशन त्यांचं असतं आणि सध्या त्यांच्याच बॅटमधून ते 2 फटके बघायला मिळाले. अपट्रॅकरचा बॉल समोरच्या दिशेने मात्र फटका केलाय धवल यांनी. अगदी शेवटचा बॉल असणार आहे या षटकातला. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 11 बिनबाद अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय मोहित पाटील. यावेळेस मात्र सॉफ्ट हँड मात्र आपण पाहतोय मोहित पाटील यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतात. धवल आता स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू मात्र वाईट, पंचांनी मात्र दर्शवलंय की इट्स अ वाईट बॉल. 13. पुढचा मॅच अत्यंत महत्वाचा तो देखील मॅच असणार आहे. समोरच्या दिशेने अगदी हा फटका खेळला होता. काव्या 11 विरुद्ध शिवशंभू वॉरियर्स. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी रेडी राहायचंय. अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला मात्र कन्व्हिन्स करतात की मोठा फटका सहज नाही. नो स्कोर, पंचांनी नो स्कोर दर्शवलाय म्हणजे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला धवलला जावं